झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुकृताची जोडी विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगरबा पर देवीवर राम कृष्ण हरि राम
याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, उमटलिया धावा कृष्ण जिया, तुक वाटे झाली आवेचाचे, तुक वाटे झाली आवेचाचे, नाम मंगळाचे तेणे गोणे, तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी, आता दिवस चारी फेरी मेरी, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, उंटलिया धावा कृष्ण जिया, उंटलिया धावा कृष्ण जिया, उंटलिया धावा कृष्ण जिया, बार कुमारी, हरि बार कुमारी, हरि हरि बार कुमारी, बार कुमारी, बार कुमारी, हरि बार कुमारी, याजसाठी केला हो, याजसाठी
विठ्ठल 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 कुंडली कवळधारी ज्ञानदेवा पंढरीनाथ भगवान बाबा ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरुसारम महाराज की सद्गुरुरंगागिरी महाराज सद्गुरुनारायण महाराज आदिशक्ती मुक्ताई माता श्री खंडेराय महाराज सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज बजरंगबली हनुमान की धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की बोलो रे भाई की विठाला 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 याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया कवतो कवाटे झालिया वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा कृष्णेचिया तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया विठ्ठला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहितपाणि मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू
कलावतारम कलंकंकते ज्योतिकामोदि वक्त्रम कलानिशवाधापनोदार दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सर्ववेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरी योगिराजं। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिजिं परब्रह्म स्वरूपं। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। आई हनुमंत बिराजी एक कथा करहु मती अनुसार। प्रेम सहित गद्दी धरू पधारिये पवन कुमार। अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरा वारी। सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी। वारी हो वारी माझ्या माझ्या मल्हारीची वारी। प्रभु के चरणों में करहु सदा पुनि पुनि प्रणाम। ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा। आता निश्चिंतीने पावलो विसावा। खुंटलिया धावा तृष्णेची या। मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराया हिंदू धर्मरक्षक हिंदू हृदय सम्राट महंत गुरुवर्य श्री गुरु श्री रामगिरीजी महाराज गुरुवर्य स्वामी रामानंद गिरीजी महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला प्रथमतः अभिवादन। उपस्थित भगवान स्वरूपाधिकार संपन्न श्रोतृ वर्ग असेल, भगवान स्वरूपाधिकार संपन्न विनेकरी टाळकरी मृदंगवादक गायनाचार्य मंडळी सर्वांच्या चरणारविंद प्रथमतः साष्टांग प्रणिपात करतोय। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी निरूपणा करता कायदेला भंग याच्यामध्ये भूतलावरती जडजीवांचा उद्धार करण्याकरता मृत्यू लोकामध्ये खऱ्या अर्थाने ज्या महात्म्याचं आगमन झालेलं आहे ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु पंचमवेद निर्माते देहू निवासी जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा जवळजवळ सगळ्यांच्या परिचयाचा असणारा आजचा अभंग आणि अभंगाची पार्श्वभूमी मी आपल्या समोर मांडतोय। या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत असताना जगद्गुरु तुकोबरायांना स्वतःला आलेला अनुभव या अभंगातून तुकोबराय तुमच्या माझ्या मार्फत तुमच्या माझ्यापर्यंत या अभंगाच्या द्वारे पोहोचवण्याचं काम करतायत। काय सांगतात तुकोबराय? पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचे निष्ठावान सेवक असणारे माझे जगद्गुरु तुकोबा देहूगावामध्ये तुकोबरायांचा अवतार आहे। तुकोबराय आले माझ्या वडिलाची मिरासी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा किंवा साधावया देवा आयुष्यभर तुझी साधना केली आणि महिन्याची वारी माझ्या तुकोबरायांनी करावी हो। तुकोबराय निघाले हातामध्ये टाळ घ्यावा विना घ्यावा गळ्यामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या नावानं तुळशीची माळ परिधान करावी गोपीचंदाचा टिळावा माझ्या तुकोबरायांनी लावावा आणि दर महिन्याच्या वारीला तुकोबरायांनी देहू गावावर निघावं आणि पांडुरंग परमात्म्याच्या पंढरीमध्ये चंद्रभागेमध्ये स्नान करावं हा तुकोबरायांचा नित्यक्रम असायचा। निघाली तुकोबा पांडुरंग परमात्म्याचं नाम घेत चालू आहे। विठ्ठल विठ्ठल
पांडुरंग परमात्म्याचं भजन चालू आहे. तुकोबराय चंद्रभागेचं स्नान केलंय. पांडुरंग परमात्म्याच्या सखा नामदेव महाराजांच्या दर्शन पायरीचं दर्शन माझ्या तुकोबरायांनी घेतलं. पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्यामध्ये तुकोबराय येऊन उभे राहिले आणि तो पांडुरंग परमात्मा सावळे परब्रह्म आवडे या जीवा. त्या पांडुरंग परमात्म्याचं रूप माझ्या तुकोबरायांनी निहाळायला सुरुवात केली. हो, काय रूप असेल पांडुरंग परमात्म्याचं. डोळे बंद केले तुकोबानं आणि तेवढ्यामध्ये संधीचा फायदा माझ्या पांडुरंग परमात्म्यानं घेतला. अरे आयुष्यभर तुकोबरायांनी बापाची परंपरा जपली. हो, आयुष्यभर साधना केली, स्वतःचा संसार माझ्या करता लाताळला तुकोबानं. पांडुरंग परमात्म्यानं संधी साधली आणि विठीवर उडी मारली आणि माझ्या तुकोबरायला आलिंगन दिला. ज्या दिवशी तुकोबरायांना आलिंगन दिलं ना, त्या दिवशी तुकोबांच्या मुखातला पहिला शब्द देवा यादसाठी केला होता. अट्टहास शेवटचा दिवस तुकोबा मी आलिंगन दिलं, तुमच्या मुखातला पहिला शब्द यादसाठी केला होता. अट्टहास देवा आयुष्यभर साधना या करता केली हो की तुम्ही मला दर्शन द्यावं, मला मोक्ष प्रदान करावा. याकरता मी आयुष्यभर तुमची साधना केली आणि वैकुंठाहून मृत्यू लोकामध्ये येताना एकच ध्येय होतं देवा माझं की तुझं दर्शन मला व्हावं, सगुण अवस्थेमध्ये दर्शन द्यावं. आणि ते दर्शन तुकोबरायांना भेटलं आज. आणि तुकोबरायांनी म्हणावं शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड झाल्यावर गोड होतो म्हणजे मेल्यानंतर नसतो. शेवटचा दिवस आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना ज्या दिवशी पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यानं तुम्हा मला आपलंसं करावं ना, त्या दिवशी म्हणावं माझा शेवटचा दिवस गोड झाला. नाही तर माणसं सहज बोलत असतात. एखाद्यानं आयुष्यभर चोऱ्या कराव्या, लुटमार करावी, गावात ठेवू नये, भावबंद ठेवल्या नाही, एखाद्या पोरीचं चांगल्या ठिकाणी जमलं का त्यांना कधी जमू दिलं नाही. आणि असा माणूस जर सोमवारच्या दिवशी एकादशीला मेला का माणसं म्हणतात आयुष्यभर चोऱ्या लांड्या लबाड्या केल्या पण मरण पान किती चांगलं आलं, शेवटचा दिवस गोड झाला नाही का. शेवटचा दिवस यानं गोड होत नसतो माय बाप. आयुष्यभर कर्म चांगलं करा, गरीबाला मदत करा, प्रेमानं वागा, प्रेमानं बोला, मरण आमुष्याला येऊ द्या, शेवटचा दिवस गोड झाल्याशिवाय राहत नाही. हे तुकोबरायांनी म्हणावं याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. तुकोबा तुमचा शेवटचा दिवस गोड झाला हो. म्हटले आता काय हो? म्हणले आता काही नाही, आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या. म्हणले बस एकच धाव होती, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन व्हावं आणि ते दर्शन मला पूर्ण झालेलं आहे. म्हटले मग तुकोबा तुम्ही कशाच्या बळावर साध्य केलं हो? काय केलं सांगा ना. योग याग केला, काही तप केलं का? हिमालयामध्ये गेला, दरी खोऱ्यात राहिला, पांडुरंग परमात्म्याची साधना असं काही केलं का? तुकोबरायांनी सांगितलं मी काहीच केलं नाही, फक्त पांडुरंग परमात्म्याचं भजन आयुष्यभर केलं नाही का. आणि त्या नावाचं मला कौतुक वाटतं. कौतुक वाटी झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. भगवंताचं नाव मंगळ आहे. या जगामध्ये आपण सगळी अमंगळ आहोत, पण पांडुरंग परमात्म्याचं नाव हे मंगळ आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम किंवा आरंभी आवडे आदरी आले नाम तिने. सक जगामध्ये एवढी पाप नाही का पांडुरंग परमात्म्याचं नाव घेतलं ते पाप नाहीसं झालं नाही. ही ताकद माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या नावाची आहे. म्हटले त्या पांडुरंग परमात्म्याचं नाव तुम्हीही घ्या आणि तुमच्याही जीवाचं कृतार्थ करा. तुकोबरायांनी सांगितलं तिसऱ्या चरणामध्ये. आणि साधक तुकोबरायांना म्हणतात तुकोबा तुमचा शेवटचा दिवस गोड झाला, तुमची धाव संपली आहे, तुम्ही पांडुरंग परमात्म्याचं नाव घेतलं त्याचं कौतुक तुम्हाला वाटतं. म्हटले मग तुम्ही आता तरी काय करणार ते तरी सांगा. तुकोबराय म्हटले आता शिल्लक तरी राहिलं काय करण्याकरता का. म्हणले ज्या मुक्तिरूपी नवरी बरोबर आता माझं लग्न झालंय ना, ज्या मोक्षाची इच्छा मला होती ना, त्या मोक्ष रूपी बरोबर मी लग्न केलंय. जी मुक्तीच माझी बायको झाल्यावर मला कुठं जाण्याची गरज आहे हो. भगवान परमात्मा जेवढे दिवस आनंदानं ठेवीन ना मृत्यू लोकामध्ये तेवढे आनंदानं व्यतीत करण्याचा मी प्रयत्न करणार. विठ्ठल अभंगाचा सरळ भावार्थ मी आपल्या समोर मांडले. निमित्त आपल्या सगळ्याला कल्पना आहे की 10 दिवसापूर्वी खऱ्या अर्थानं या 1-1.5 महिन्यापासून या लबडे पाटील परिवारावरती अतिशय दुःखाचा आघात होतोय. शेवटी तुमच्या माझ्या हातात नाही, पण पांडुरंग परमात्म्याची जी इच्छा आहे त्या इच्छेच्या समोर तुम्ही आम्ही जाऊ शकत नाही. आणि त्याच पांडुरंग परमात्म्याच्या इच्छाला अनुसरून गेली 10 दिवसापासून खऱ्या अर्थानं ज्यांनी मृत्यूलोकाची यात्रा संपवलेली आहे
आणि आपला देह भगवान परमात्म्याच्या चरणारविंद ज्यांनी समर्पित केलेला आहे ते आपणा सर्वांचे लाडके आवडते आणि आमचे मामाश्री कैलासवासी भानुदास अण्णा लबडे पाटील यांना आपल्यातून जाऊन आज 10 दिवस पूर्ण होत आहेत. त्यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं समस्त लबडे पाटील परिवाराच्या वतीनं ही सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आपल्या आर्यवैदिक हिंदू सनातन धर्मशास्त्रानुसार आत्म्यानं देहाचा त्याग केल्यानंतर महत्वाचा विधी असतो, त्याला पिंडदान असं म्हणतात. आणि ते पिंडदान पवित्र गोदावरी नदीच्या तीरावरती आपण केलेलं आहे. फेडीत पापताप पोखीत तिरीची पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे, नाही का. समुद्राला मिळणारी माझी गंगा आहे आणि त्या गंगेमध्ये जाता जाता ती मानवी जीवाचा उद्धार करत जाते, नाही का. आणि त्याच उद्धाराचं साधन म्हणून पिंडदान तिथं समर्पित झालेलं आहे. आणि आपणही सर्वजण मामांना शेवटची श्रद्धांजली तिलांजली आदरांजली समर्पित करण्याकरता बहुसंख्येनं उपस्थित आहात. या हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलं गेलं, जर गेलेल्या व्यक्तीच्या नावानं पिंडदान जर झालं नाही तर त्याला नरकाच्या यातना भोगाव्या लागतात, नाही का. पिंडदान करणं फार क्रमप्राप्त आहे. आपण विज्ञान युगामध्ये वावरणारी माणसं आहोत, असं वाटतं नको नकोसं वाटतं पिंडदान आपल्याला, नाही का. पण जे शास्त्रानं मला सांगितलंय ना ते आम्हाला करणं क्रमप्राप्त आहे, करावंच लागतं. ते केलं जाणारं पिंडदान हे त्या पितरांपर्यंत पोहोचत असतं, नाही का. आणि ते पिंडदान ज्यांच्या वतीनं झालेलं आहे त्या लबडे पाटील परिवाराच्या वतीनं या पिंडदानामध्ये जे जे सहभागी आहेत त्यामध्ये त्यांचे मोठे बंधू आणि आमचे मामा श्री एकनाथ विश्वनाथ पाटील लबडे आहेत. त्यानंतर डॉक्टर वसंतरावजी भानुदास पाटील लबडे आणि श्री भाऊसाहेब भानुदास पाटील लबडे 2 मुलं आहेत. त्यानंतर अशोकराव एकनाथ पाटील लबडे आणि श्री गोरख एकनाथ पाटील लबडे 2 पुतणे आहेत. कन्या आहेत सौभाग्यवती कमलताई आहेत, सौभाग्यवती शोभाताई आहेत. एक पुतणी आहेत सौभाग्यवती मुक्ताताई चोळके पाटील. आणि समस्त हा लबडे पाटील परिवार, त्यांच्या सुना असतील नातवंड असतील असा मोठा परिवार आहे. आणि तो परिवार या पिंडदानामध्ये सहभागी आहेत आणि त्यांच्या नावानं खऱ्या अर्थानं आजची कीर्तनरूपी सेवा आहे. आपण सर्वजण या सेवेकरता उपस्थित आहात. या सेवेकरता माझ्याकडे फक्त मोजून 30 मिनिटं शिल्लक, मी बरोबर 10ला एंड करणार. तुम्ही काळजी नका करू. जे बसलेले असेल त्यांनाही विनंती का अर्धा तास उभं राहण्यापेक्षा खाली जागेवर बसलं तरी चालेल, नाही का. काय होतं आम्हालाही थोडं डिस्टर्ब होतो कोणी आल्यावर. थोडंसं विनंती असेल तुम्हाला की वारकरी संप्रदायाची एक आचारसंहिता आहे. हा काही तमाशा नाही. कुठं उभं राहायचं आणि कसं पाहायचं. म्हणजे माझ्या बोलण्यास तुम्हाला राग येईल पण असू द्या. वारकरी संप्रदायापेक्षा जगाच्या पाठवर मोठा संप्रदाय नाही. आपण थोडं बसलं जरा आनंद येतो, नाही का. आपण आपल्या घरामध्ये एखादा पाहुणा आला आणि त्याच्यासोबत नुसतं बाहेरूनच बसलो गप्पा मारित तर त्याला मध्ये घ्यावं लागेल ना. त्याच्यावर बसून चहा प्यावं लागेल, गप्पा मारावं लागेल. हे तसं आम्हा वारकऱ्यांचं घरी नाही का डॉक्टर साहेब. इथेही थोडेसे प्रोटोकॉल आहेत, आचारसंहिता आहेत. त्या जर आपण सगळ्यांनी पाळल्या तर थोडंसं बरं वाटतं जरा, नाही का. पण असं या सेवेकरता प्रामुख्यानं गोडाशी कीर्तनाची प्रारंभीची चाल ज्यांनी आपल्या मुखारविंदातून गायली ते आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचा भूषण आणि माझे जीवलग मित्र संगीत रंगकार सर्वश्री रावसाहेबजी महाराज बेताळ आहेत. आणि हरिभक्त परायण गान कोकिळा देवरामजी महाराज आंबोरे आहेत, त्यांनाही धन्यवाद. त्यानंतर माझ्या समवेत आलेले की या परिवाराचा ज्यांच्याशी नाते संबंध आहेत हरिभक्त परायण माझेही जवळचे मित्र आहेत अनिलजी महाराज ओंद्रे आहेत, त्यांनाही धन्यवाद. मृदंगवरती आमचे महेश महाराज जंजाळ आहेत आणि आपण सर्वच जण आहात. अशोक भाऊ आहेत, साहेब नाना आहेत, एक मंडळी. मी नाव घेणार नाही आज कोणाचं नको. की खऱ्या अर्थानं या वाकडी गावामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत असताना स्वर्गीय अण्णांनी खऱ्या अर्थानं जी माणसं जोडली ती आज खऱ्या अर्थानं टाळ घेऊन उभी आहेत, नाही का. एक परमार्थ खऱ्या अर्थानं निस्वार्थपणानं ज्यांनी परमार्थ केला ते अण्णाच आपल्यात हयात नाही हो. मी सांगेल तुम्हाला, इतकं जीव लावणारं व्यक्तिमत्व होतं खरंच ना, खूप जीव लावणारं. अक्षरशः मी 3-4 वर्ष इथं काढले पण जसं त्यांच्या मुलाला जी ट्रीटमेंट असायची ना तीच मला असायची, नाही का. इतकं गोड व्यक्तिमत्व आपल्यातून. माझं सोडावं, मी जवळचा आहे, मी घरातला आहे, राखते संबंधातला आहे. तुम्ही गेली जवळजवळ महिन्यापासून बघत असाल त्यांच्या घरी जो सिकंदर नावाचा मुस्लिमाचा मुलगा आहे ना, बघा तुम्ही नीट निरीक्षण करा. तो अक्षरशः अण्णाच्या जाण्यानं ढसाढसा कोपऱ्यात रडत होता, मी बघितला. का असेल रडत एवढं सांगा ना. कारण अण्णाने एवढी माणसं जपली, एवढं प्रेम त्या पोरावर केलं हो. त्यांच्या जाण्यानं नक्कीच हा परिवार अतिशय दुःखांकी झालेला आहे. एक मोठं व्यक्तिमत्व. मी तर सांगेल की ब्रह्मलिंग गुरुवारी नारायणगिरी बाबांपासून खऱ्या अर्थानं काही दिवस त्यांनी गणेश सहकारी साखर कारखान्यावरती
नोकरी म्हणूनही केली. पण नानांनी सांगितलं की शेती व्यवसाय आपला महत्वाचा आहे, सोडून द्या, घरी पाहावं लागेल. म्हणून सोडून दिलं. आल्यानंतर भगवी पताका स्वतःच्या खांद्यावरती धारण केली. गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल, हरिपाठ असेल, ही एक एक मंडळी, ज्यामध्ये आमचे लक्ष्मण मामा आहेत, एक एक व्यक्ती, स्वर्गीय अनेबापू लहारे पाटील असतील नाही का, त्याच्यानंतर सोन्याबापू आहेर असतील, ही एक एक मंडळी महत्वाची आहे. त्यानंतर आमचे लहारे बाबा असतील, ही मंडळी सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या प्रहर्यामध्ये आदरणीय आमचे शेळके बाबा असतील, एक एक व्यक्तीनं त्या ठिकाणी टाळाची सेवा केली. बरं का, हे सोपं होत नसतं. मामांना म्हणायचा अधिकार आहे की हा माझा शेवटचा दिवस गोड झालाय. कशानं? की आयुष्यभर जी साधना केली, आयुष्यभर जे देवाचं चिंतन केलं, त्याचा परिणाम इतकं मोठं सोंगढोंग कोणाचं होत नसतं. बरं का, हा, त्याच्याकरता आयुष्यभर स्वतःचं शरीर पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर समर्पित करावं लागतो. तेव्हा असा मोठा कीर्तनाचा सोहळा होता असतो नाही का. कीर्तनाचा सोहळा आहे, माऊलींनी सांगितलं, एक देहाचा सोहळा आहे जन्माला आल्याचा, आणि दुसरा सोहळा आहे मरणाचा. हे दोन सोहळे सांगितले गेले हो माऊलींनी. एक मरणाचा सोहळा आणि दुसरा जन्माचा सोहळा. जन्माचा सोहळा तुमचा आमचा झालाय की आयुष्यभर आम्ही जन्माला आल्यानंतर आमच्या आई बाबांना आमच्या नावानं साखर पानं वाटली, हा आमचा जन्माचा सोहळा आहे. पण आमचा मरणाचा सोहळा होतो का नाही हे आम्हाला सांगता येत नाही. का? निस्वार्थपणानं आम्ही प्रेम करत नाही देवावरती. समाजावर प्रेम केलं पाहिजे, ते आम्ही करत नाही हो. स्वर्ग मरणाचा सोहळा फक्त त्या संत महात्मा पुरुषांचा झाला, ते ब्रह्मलिंग गुरुवारी सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज नाही का. याची देही याची डोळा, आणि भोगू मुक्तीचा सोहळा तो आम्ही आमच्या डोळ्याने बघितलाय हो. आमची लेकरं आमचं पिंडदान करता का नाही ही आम्हाला शंका आहे नाही का. आता समाज फार फॉरवर्ड होत चालला नाही का, पुढे पुढे चाललाय. लोकांना नको नकोसं वाटतंय, पण खरं सांगतोय मी, आमच्या ग्रंथांनी आमच्या वेदांनी आम्हाला जे करायला सांगितलंय ना हो, त्रेतायुगामध्ये भगवान परमात्मा त्याच्या एवढीत आपण मोठी नाही. ज्याच्या सत्तेनं जग चालतं, म्या बोलविल्या वेदू बोली नाही का, म्या चालविल्या सूर्य आले, मी हलविल्या प्राण हले, जो या जगासी चालिता तुझी या सतेनी वेदासी बोलणे. ज्याच्या सत्यानं वेद बोलतो त्या भगवान परमात्म्यानं सुद्धा आपल्या आई बापाच्या ऋणातून उतराई होण्याकरता पिंडदान केलं हो, पिंडदान केलं. तुम्ही आम्ही किती झाडकी पत्ती हो, आम्हाला करावंच लागतं. ज्या आई बापानं आमचं संगोपन बालपणी केलंय, अगदी प्रतिकूल परिस्थितीमधून आमचं संगोपन केलंय, मग त्या आई बापाच्या ऋणातून उतराई होण्याकरता आम्हालाही या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहे. आणि खरं सांगू का, देवाला सोडून या जगामध्ये काही नाही. तुम्ही किती धावपळ करा, किती कशा करताय हो, किती करताय, वेळ नाही, वेळ नाही, वेळ. मग मरणाच्या वेळेस देव सुद्धा बघतोय, आमच्याकडेही वेळ नाही ना. हे बघा, त्याच्या हातात आहे कुणाला कुठं थांबवायचं आणि कुठं उचलायचं, अण्णाभाऊ नाही का, हे त्याच्या हातात आहे हो. तुमच्या माझ्या हातात काही नाही आहे. खरं सांगतो मी. चालतो कोण, कोणाच्या मर्जीनं चालतोय आम्ही डॉक्टर साहेब, कोणाची मर्जी. आम्ही इथं आलोय आम्ही अण्णांच्या दशकिऱ्या विधी करता. ही मर्जी भली आमची असेल इथं येण्याकरता, पण चालवणार तो माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. त्याच्या सत्तेनं तुम्ही आम्ही इथं आलोय. आयुष्यभर तोच परमार्थ आमच्या मामांनी केला हो. आयुष्यभर परमार्थ केला. आम्ही ज्यावेळेस टाळ घेऊन उभा असायचो ना, माझं सोडा, हे आमचे पंचायत समितीचे आमचे मोठे बंधू, आम्ही सगळे टाळ घेऊन असायचो. ही तुम्ही सगळी साक्षी आहात. लक्ष्मण मामाला माहिती आहे, ज्या वेळेस एकादशीचा दिवस येईल ना, त्यावेळेस आमच्या मामांची केळीची आणि फराळाची पंगत असायची सगळ्या भजनांना. हे शेवटचा दिवस असा गोड होत नसतो कोणाचा नाही का. मी घरातला आहे म्हणून कौतुक करतो असं नाही, पण मी वास्तविकता तुमच्या समोर मांडतोय तात्या नाही का. तात्यांनाही याची जाणीव आहे. या सगळ्या गोष्टी आयुष्यभर जपल्या मामांनी, म्हणून तर शेवटचा सोहळा सुद्धा गोड होतोय. इतकं सुसंस्कारित परिवार आहे हो. नानांनी ही शिकवण दिली खऱ्या अर्थानं. हे जर आज मी उभा असेल तर ही कृपा आमच्या आजोबांची आहे नाही का. आईबापांची पुण्याई आहेच, तो भाग वेगळा आहे, पण ही कृपा आमच्या आजोबांची, नानांची. सप्ताहामध्ये अध्यक्षपद व्हावं, इथं गंगागिरी बाबांच्या या मंदिराजवळ बाबांनी अध्यक्षपद भूषावं, सप्ताह करावा, हे सोपं नसतं होत. पूर्वजन्मीचं सुकृत असतं, त्याच्याशिवाय होत नाही या गोष्टी. आणि तोच पायंडा या मामांनी जपला. दोन्ही मामांनी आयुष्यभर वारकऱ्यांची सेवा केली हो. किती सेवा करावी, एवढी सेवा. खरं सांगतो, 5-6 वारकरी मी ज्यावेळेस 8वी 9वी 10वीला इथं शाळेत होतो ना, माझ्या सोबत झोपायचे ते तिथं त्या रूम मध्ये, देवघरामध्ये. एवढी सेवा मामी गेल्या 17-20-22 दिवसापूर्वी नाही का. एवढी सेवा या महिलांनी केली. आणि तोच पायंडा खऱ्या अर्थानं त्यांच्या सुनांनी, ज्यामध्ये डॉक्टर साहेब असतील, भाऊसाहेब भाऊ असतील, अशोक भाऊ असतील, गोरख भाऊ असतील,
त्यांच्या पत्नी असतील, या सगळ्यांनी तो पायंडा उचललाय. त्याला आपत तुम्हाला सांगतोय बघा, त्यांची जी मुलं निघाली डॉक्टर साहेबांची ती सुद्धा इतकी भारी निघाली ना. मी मागे एकदा महेशचं लग्न झालं. मी का सांगतोय, माणूस शिकला म्हणजे फार सुशिक्षित होतो असं नाहीये. सुशिक्षित होण्याकरता संस्कार सुद्धा तितके गरजेचे बाप्पू साहेब, नाही का. हा, मी एकदा असं कीर्तनामध्ये ह्यांना भाऊ कीर्तन करत होतो, मी नाव नाही सांगत गावाचं, इथं बरीच माणसं असतील, आणि कीर्तन माझं विठोबा रखमाई झालं आणि एक जण मला हार घालण्याकरता आला. डॉक्टर साहेब हार घातला मला आणि सहज अनावधानानं माझं लक्ष त्यांच्या पायावर गेलं, तर त्यांच्या पायात बुट होती हार घालताना. आणि मी तिथं जवळ कार्यकर्ते होते, त्यांना विचारलं हे कोण, म्हणले हे ह्या परिवाराचे सुशिक्षित जावई. सुशिक्षित होण्याकरता संस्काराची फार गरज आहे, फार गरज आहे. नुसतं शिकलं म्हणजे माणूस फार मोठा होतो असं नाही, शहाणा होतो असं नाही. त्याच्याकरता आई वडिलांच्या शिक्षणाची, संस्काराची तिजोरी सुद्धा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मी सांगत होतो, महेशचं लग्न ज्या वेळेस झालं ना, 15-20 दिवसानं मी इथं आलो भेटीला. मला याकरता सांगायचं की संस्कार किती महत्वाचे, की महेशची पत्नी सांगतो तुम्हाला, त्याची मिसेस महेशची, का ज्या वेळेस ते कुणाकडे तरी राजूभाऊ लहारी त्यांच्याकडे कोणातरी निघाली ते बरं का भेटीला, तर जाताना ती पहिली पांडुरंग परमात्म्याचं त्यांच्या घरामध्ये मोठं देवघर आहे आणि त्या देवघराचं तिनं पहिलं दर्शन केलं. ही संस्कार या परिवाराचे. नवनिर्वाचित सुनबाई आहे, पण ही संस्काराची शिदोरी तिच्या परिवाराकडून तिला आली आणि योग्य परिवार तिला या लबडे परिवारानं सांभाळून घेतलं. ही संस्काराची देणगी आहे. आणि ही जर कोणामुळे असेल तर ही स्वर्गीय नाना असतील, स्वर्गीय अण्णा असतील, या परिवाराची जपणूक त्यांनी खऱ्या अर्थानं केली आहे. सांगावं किती हा प्रश्न आहे मला आज, नाही का, बोलावं किती हा प्रश्न आहे खऱ्या अर्थानं मला. योग्य मार्गदर्शन आपल्या मुला मुलींना केलं आणि योग्य पद्धतीनं घडवलं, म्हणून तर आज योग्य पद्धतीनं हा लबडे परिवार वाटचाल करतोय. ही जर देण कोणाची असेल तर ही देण खऱ्या अर्थानं त्या वाडवडिलांची आहेत आणि गुरुवर्य सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांची आहे. विठ्ठल हो, त्याचं भजन का करावं आपण. मग नासा संशोधन केंद्रावाल्याने एक रिसर्च केला की देव 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 म्हणजे देव तरी काय. जगामधली 100 लोक त्यांनी टॉपर निवडली. किती? 100. मी भारतातली नाही सांगत, जगातली सांगतोय. जगातली 100 लोक महत्वाची त्यांनी निवडली. ते आपल्या व्यवसायामध्ये, ते नोकरीचे व्यवसाय असेल त्याच्यामध्ये एकदम टॉपरला का आहे याचं त्यांनी ऑब्झर्वेशन केलं आणि तपासात ती त्यांच्या हाती असं लागलं की 100 लोकांपैकी 99 लोक ही स्वतःचा व्यवसाय, स्वतःची नोकरी, स्वतःचा धंदा करण्याच्या अगोदर ज्याचा त्याचा जो देव असेल त्या देवाची शरणागती पत्करतात, त्याचं भजन करतात आणि मग स्वतःचा व्यवसाय करतात. म्हणून ती जगामध्ये टॉपर आहेत. कळलं तुम्हाला. देव तुमच्या माझ्या करता गरजेचा आहे हो. तुम्ही हा म्हणा किंवा नका म्हणू, पण देव गरजेचा आहे, देव गरजेचा, नाही का. कसा, हे बघा, जसं चहा गोड व्हावा असं वाटत जर असेल तर चहामध्ये काय टाकावं लागतं सुनीलजी? साखर टाकावं लागते, नाही का. आता साखर खाणं तसं शरीराला अपायकारक आहे, तो भाग नाही. पण शरीर चहा गोड व्हावा असं जर वाटत असेल तर त्याच्यात साखर टाकावं लागती, तरच चहाची चव येते, तो गोड होतो. तसं आमचा संसार सुखानं व्हावा जर असं वाटत असेल तर देवाची तुम्हाला मला गरज आहे. देव गरजेचा आहे. मी सांगत नाही, संतांनी म्हणावं, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो सुख जर हवंय आम्हाला तर माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची शरणागती तुम्हाला आम्हाला पत्करावं लागणार आहे. का? कारण त्याच्या मर्जीनं तुम्ही आम्ही चालतो, नाही का. मर्जी त्याची भाऊ, त्याच्या मर्जीनं आपण इथं आलोय.
सांगू तुम्हाला, मी उदाहरण देत असतो कीर्तनात. मी माझ्या आईबाबांसोबत रात्री 10 वाजता गप्पा मारल्या आणि आनंदाने झोपायला माझ्या मर्जीनं गेलो. किती वाजता? मुन्ना भाऊ किती वाजता गेलो झोपायला? 10 वाजता. आणि 10 वाजता रात्री मी माझ्या मर्जीनं झोपलोय, पण सकाळी 6 वाजता उठण्याकरता मर्जी कोणाची लागणार आहे? त्याची. म्या बोलविल्या वेदू बोले, त्याची सत्ता असेल तर मी उठू शकतोय, अन्यथा मला उठता येणार नाही. म्हणून देवाचं नामस्मरण आम्हाला याकरता करायचे. का? कारण एक दिवस आम्ही जाणार आहोत. देह जाईल, 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 जाणार आहे. तुम्हालाही जाणं आहे, मलाही जावं लागणार आहे. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. जावं लागतं. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खा. जावं लागतं. हा शरीर म्हणजे तुमचा माझा पिंजरा आहे. याच्यामधला आत्मा जो आहे तो पक्षी आहे. आणि एकदा भगवंतानी दोर काटली, तुटला आयुष्याचा दोरा, येर वावुगा. जावं लागतं. भगवंतानी ठरवलं ना अमोल महाराजांना उचलायचं, तो म्हणणार नाही 10व्याचं कीर्तन आहे. जावं लागतं. त्याच्या मर्जीनं तुम्ही आम्ही जीवन जगतोय, म्हणून त्याचं नामस्मरण. आणि खरं सांगू का, येणं जाणं तुमच्या माझ्या हातात नाही बरं का. भलेही आम्हाला आम्ही जन्माला येणार हे 9 महिने 9 दिवस अगोदर कळतं, पण मरण्याचे संकेत 9 सेकंद सुद्धा देव अगोदर कळू देत नाही. तुम्ही आम्हाला किती गोड वागलाय देव बघा तुमच्या माझ्यासोबत. हे जर माणसाला कळलं असतं ना, माणसं इतकी रंगड्या खेळल्या असते. तुम्हाला सांगतो, हे जगणं तुम्ही आम्हाला कळत नाही. देव तुमच्या माझ्या. आम्हाला गुरुजी पाठाला शिकवायचे, गुरुजी सांगायचे की देवाचे अनंत उपकार तुमच्या माझ्यावरती. कसे? का देवानं झोपेस तुम्हा मला भूक दिली हो, नुसती झोपच दिली असती तर. देवाचे अनंत उपकार आहे, पण मरण तुमच्या माझ्या हातात नाही, ते ईश्वराच्या हातामध्ये आहे. म्हणून त्या ईश्वराच्या अधीन तुम्हा आम्हाला जावं लागणार आहे, नाही का. आणि कर्म कधी कुणाला चुकत नाही हो, जावं लागतं. का ललाटीचे लिहिणे मोडेगा काही केले, जैसे काळे गोरे पण धुतले पिटवणे. काळा रंग साबणानं किती घासा गोरा होत नाही, तसं सटवीनं घातलेला टाक देवाचा बाप जरी जन्माला आला तरी देवाच्या बापानं पुसता येत नाही. म्हणून मरण तुमचं आमचं. हे बघा, आमचे गुरुजी आम्हाला पाठाला शिकवायचे, रामानंद गिरी बाबा. आयु कर्म वित्त विद्या निधनममेवच. 5 गोष्टी माणूस सोबत येताना घेऊन येत असतो. 5 गोष्टी बरं का. कोणत्या? ऐका आता. येताना आमचं आयुष्य ठरलंय, 6वी 5व्या दिवशी बाळकाच्या कपाळावर टाक घालते, ते अमका अमका इतक्या दिवस जगणार आहे, हे त्याचं आयुष्य ठरलंय. आयु कर्म, तुम्ही आम्ही कर्म काय करणार आहेत, आमचे कर्म अगोदर ठरलेले हो. फक्त आता आम्ही प्रारब्धाच्या अधीन आहोत. कर्म अहो देवाच्या बापाला चुकलं नाही तर तुम्ही आम्ही किती झाड की पत्ती हो. सांगू, आयु कर्म वित्त. ऐका, पैसा सुद्धा तुमचा माझा हा 5वीच्या दिवशी ठरलाय महेश भाऊ, सुनीलराव. हा मी सांगतो ना, बघा ना, दे उदाहरण तुम्हाला. एखादा गरीब घरात जन्माला येऊ द्या, एखादा गरीब घरात जन्माला येऊ द्या बरं का, पण सटवीनं त्याचा योग 30व्या वर्षी दिलेला असतो. हा राजयोग म्हणून जन्माला येणार आहे. 30व्या वर्षी इतका श्रीमंत होतो, इतका श्रीमंत होतो, गावातले माणसं म्हणतात काय गबाड सापडलं करी याला. तसं नाही. सटवीचं टाक देवाचा बाप सुद्धा पुसू शकत नाही. देव उदाहरण तुम्हाला. येवल्यामधलं प्रसिद्ध फेमस नाव कापसे पैठणी आहे, आठवलं. लोकांच्या घरी 30 वर्षापर्यंत काम करणारा माणूस आहे, पण 31व्या वर्षी राजयोग बदलला, आज एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक झाला. हा अजून सांगू, माझे मित्र आहे सुनील भाऊ लारे, आज एवढा मोठा माणूस झालाय. तुम्हाला सांगतोय, पूर्वीच सुधीर भाऊ आपल्या सगळ्याला कल्पना आहे. मला मी म्हणजे वास्तविकता तुमच्या समोर सांगतोय. आम्ही दोघं क्लासमेट आहे, बॅचमेट आहे, पण आयुष्य स्वतःच्या हिमतीवर त्यांनी उभं केलंय. आणि खरं सांगतो,
शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद ज्याच्यामध्ये असते ना, तो खरा कर्तृत्वाने. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, स्वर लाव, स्वर. म्हणजे पैसा सुद्धा तुमच्या माझ्या हातात नाहीये. ते सटवीनं घातलेला टाक बाळकाच्या कपाळावर जो असतो ना, तो देवाचा बाप पुसू शकत नाही. विद्या आम्ही शिकणार किती आहोत हे सुद्धा 5वीच्या दिवशी ठरलेलं आहे, आणि मरणार कधी हे सुद्धा 5वीच्या दिवशी ठरलेलं आहे. हा, कर्म देवाच्या पापाला चुकलं नाही तर तुम्हा मला कसं चुकेलो सांगू उदाहरण. कर्मे दशरथे वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा केला, कर्मे रावण क्षयो पावला, तो वियोग घडला सीता देवीसी, कर्मे मनवत झाला से राख. कर्मे दशरथे वियोगे मेला, कर्म आडवाला बा कुणाला? रामाला. राम तर या जगाचा मालक आहे, मग त्याला 14 वर्षाचा वनवास काय हो? कर्म आडवालं. जुना इतिहास आपल्याला वेळ नाही मिळणार. सत्ययुगामधली कथा आहे. जालिंदर नावाचा राक्षस माहिती असेल, आणि वृंदा नावाची पत्नी. वृंदा पतिव्रता आहे, तुका म्हणे पतिव्रता, आणि तिची देवावर सत्ता. तिनं एवढा विजय प्राप्त केला, तिनं भगवंताला शाप दिला, म्हणले त्रेतायुगामध्ये तुम्ही जन्म घ्याल. ते भाग मोठे, मला तिकडे जायचं नाही का. कर्मे दशरथे वियोगे मेला, तो तर इंद्राबरोबर जायचा, इंद्राच्या मदतीला राजा दशरथ, तो तर रामाचा बाप आहे. मग त्याला वियोगानं मरण काळाला असेल. कारण ऐका, पटकन सांगतो तुम्हाला. कर्मे दशरथी वियोग केला, श्रावण बाळाला मारलं कोणी? दशरथानं. आणि त्या आंधळ्या आई बापाने तात्या शाप दिला, म्हणले बघ राजा दशरथा, तू जरी त्रिभुवनाचा मालक असेल, पण आमच्या आंधळ्याची काठी तू हिरवली ना, आम्ही शाप देतो तुला. 4 मुलं दशरथा तुला होतील, पण अंत समयाला मांडी द्यायला सुद्धा एक उभा राहणार नाही. कर्मी दशरथी वियोगे मेला, कर्मे श्रीराम. आता पुढचं ऐका. कर्मे रावण क्षय पावला. हो, रावणाला सुद्धा मरण आलंय. काय होतं त्या रावणाकडे सांगा बरं. तुका म्हणे ज्याची संपदा, एवढी संपत्ती होती, 7 कोटी शुद्ध कांचनाची, 7 कोटी घरं ज्याची कांचनाची होती, त्याला जावं लागलं. तर तुम्ही आम्ही काय, त्याला कर्म चुकवलं नाही हो. आणि वियोग घडला सीता देवीशी. सीता रामाची बायको आहे, तिला सुद्धा कर्म आडवालं. सांगतो 2 मिनिटात कर्म कसं आडवालं बघा. सीतेचा जीव सोन्याच्या हरणामध्ये गुंतला, आणि भगवंताने तिला लंकेत पाठवलं. लंकेत, आणि लंकेला गेली ती. कोण? सीता. अपहरण झालं, रावणानं केलं. रावण तसा आपण तो रावण बनवला बरं का, त्याच्यापेक्षा बेहतर रावण आपण आपल्यात एवढं 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 द्वेष, मद, मत्सर भरलाय, त्याचं फक्त नाव आपण रावण केलंय. पठारे सर, तो चांगला होता हो. तो भगवान भोळ्या महादेवाचा भक्त होता, चांगला. तुमच्या आमच्या घरात देव घरे, पण पूजा करायला वेळ नाही आम्हाला, नाही का. तो देवाची पूजा करणारा तो रावण आहे. तो एवढा, त्याच्याकडे 7 कोटी शुद्ध कांचनाची होती. आपल्याकडे 1 तोळा घ्यायचा म्हणल्यावर 10दा विचार करावा लागतो. हा, तो चांगला आहे का नाही हो? आपल्याकडे 2च एकर आहे, त्याच्यात 1.5 एकर गाजर गवत आहे, अर्धा एकर ऊस आहे, तो पण 5 टन जातो एकरी. हा, तरी थार घेऊन येणारे बरेच जण आहे. इथं ज्याला थार असेल त्याच्याबद्दल नाही बोलत मी. हा, बरेच जण आहे असे. पण तो रावण होता हो. तो असा कधी बोलला का हो, रावण बोलते सबको कोलते? हा, कधी बोलला का तो? त्याचा स्टेटस बघितला कधी तुम्ही? एवढा स्वाभिमानी होता तो रावण. त्याचा भाऊ रावणाच्या पार्टीमध्ये गेला. कोण? विभीषण. तरी त्यानं कधी स्टेटस टाकलं का ना, भाऊ आपलेच गद्दार निघाले. तो रावण होता हो, तो चांगला होता, पण आपण इतके दलिंदर निघालो. रावणापेक्षा बेहतर आपण निघालो हो. पण त्या रावणाला सुद्धा मरण आलं का नाही? सीतेला वियोग घडला की नाही? ऐका, सीतेचं अपहरण झालं, हनुमंतरायानं शोध लावला. कोणाचा? सीतेचा. अशोक वाटिकेमध्ये मालक. म्हटले मग आता सगळा इतिहास पूर्ण झाला, विजय प्राप्त झाला, अयोध्येमध्ये आले, आणि सीतेला एका धोब्याच्या पलटाच्या सांगण्यावरून घराच्या बाहेर काढावं लागलं. ही आख्यायिका आपल्याला माहिती. मला कर्म तुमच्या समोर सांगायचंय, माणसाला कर्म कसं आडवं येतं. आणि लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा सीतेला घेऊन जा आणि जंगलात सोडून दे बरं का. आता बघा, आता ऐकेल कर्म सांगतो मी तुम्हाला. आणि मोठ्या जड अंतकरणानं लक्ष्मणानं आपल्या भाऊजाईला गाडीत बसवलं, रथात बसवलं, आणि स्वतः रथ हाकला, जंगलात थांबवला. आणि जंगलात रथातून खाली उतरल्यानंतर लक्ष्मण आमचा हृदयाचा, दगडाच्या हृदयाचा असणारा ढसा ढसा रडायला लागला. सीता खाली उतरली, लेकरासारखा तोंडावून हात फिरवला. म्हणले लक्ष्मणा का रडतोय रे? म्हणले सीता माता ऐका, आता तुम्ही या विश्वाची मालकीण आहात, आणि तुम्हाला वनवास घडलाय हो. त्यावेळेस सीतेचं महत्वाचं वाक्य ऐका. सीता म्हणते हा माझा कर्माचा दोष आहे, मला कर्म अडवालय. आणि मग सीता सांगायला लागली, एके दिवशी मी निवांत महालामध्ये होते, मला आठवतोय तो दिवस. मी निवांत असताना माझा जीव कर्मेना मला राहावे ना,
म्हणून मी बगीच्यामध्ये फिरायला गेले आणि बगीच्यामध्ये फिरायला गेल्यानंतर इतकी सुंदर भगवंताची कथा मला ऐकू येत होती बरं का. आणि त्या कथेच्या आवाजाच्या दिशेनं मी चालले आणि तोता आणि मैना, तो जो नर होता ना, तो आपल्या बायकोला कथा सांगत होता, गोड कहाणी भगवंताची. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, ये रामायण है पुण्य कथा श्री राम की. गोड कथा भगवंताची तो सांगतोय. कोण? त्या पक्षिणीचा मालक. आणि जवळ 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 ती सीता गेली आणि तिनं बघितलं, अरे पक्षी आपल्या बायकोला कथा सांगतोय. तिला भगवंताची कथा एवढी आवडली, माझ्या मालकाची कथा आहे, तिला असं राहावे ना. ती जवळ गेली पक्ष्यांच्या आणि तिनं त्या पक्ष्यांना दोघांनाही दोन हातात धरलं. ते जीवाच्या आकांतेनं रडत होते, ओरडत होते. दोन पक्षी. सीता मला सोड ग. म्हटले नाही, मला तुमच्या मुखातून दररोज कथा माझ्या महालात ऐकायची आहे. म्हटले सीता मी का सांगतोय कथा माहिती तुला? माझ्या बायकोला दिवस गेले, ती गर्भावस्थेमध्ये आहे. कोण सांगतोय? तिचा मालक, त्या पक्षिणीचा मालक सांगतोय माझ्या बायकोला दिवस गेले, ती गर्भावस्थेमध्ये आहे, म्हणून मी तिला चांगलं ऐकावं, चांगलं खावं, याच्याकरता मी तिला ही कथा सांगतोय बरं का. हे पक्ष्यांना कळतंय अण्णाभाऊ, आपल्याला नाही कळत की त्या दिवसामध्ये चांगलं ऐकलं पाहिजे, चांगलं सांगितलं पाहिजे. आपल्याकडे वेगळं आहे. दिवस गेले व्यायामला का आपल्याकडे 52 इंचीचा एलईडी येतो. पोळ्या करता पायात चप्पल आहे, लाटता लाटता ती टीव्ही बघत असते सासू सुनाच्या मालिका. हे पक्ष्यांना कळतं की गर्भावस्थेमध्ये चांगलं ऐकलं पाहिजे. तो पक्षी सांगत होता, सीता आम्हाला सोडावं, आम्ही जंगलामध्ये फिरणारी माणसं आहोत, पक्षी आहोत, आम्हाला निसर्गात मोकळं फिरलेलं आवडतं, निसर्गातलं चांगलं चांगलं खायला आवडतं, आम्ही नाही येऊ शकत. पण शेतीनं 8 तास धरला, शेतीनं महालात आणलं आणि दररोज कथा ऐकायची. पण तो पक्षी दररोज त्या स्वतःच्या बायकोला चांगलं खाण्याकरता, म्हणजे फळं त्या अवस्थेमध्ये तो दररोज जायचा आणि जंगलातून घेऊन यायचा. हे माणसाला कळतं का माणसाला? कधी काय खावं, कधी, याच्याही आयुर्वेदामध्ये नियम आहे. आता तर तुमच्याकडे झालं नाही, आमच्याकडे झेडपी पंचायत समिती झाल्या. आता हॉटेलमध्ये नंबर लागत नव्हते 4-4 तास. हे आपल्याला कळत नाही काय प्यावं, काय खावं, नाही का. हे पक्ष्यांना कळतं. ते दररोज फळं घेऊन यायचा. कोणाच्या? स्वतःच्या बायकोला. एके दिवशीचा प्रसंग आहे. तो पक्षी उडाला, संध्याकाळ झाली तरी येत नाहीये. स्वतःची बायको जीवाना आकांत झालाय, तिचा शोक करायला लागली. सीता आता तरी सोड ग मला, मला असं वाटतंय माझ्या नवऱ्याला कोणीतरी पकडलं असेल किंवा अनेक पक्षाच्या कळपांनी, थव्यांनी माझ्या मालकाला मारला असेल, त्याचा शोध घ्यावा लागतो म्हणले. मला घ्यावा लागतोय. पण सीता ऐकत नाही. सीता म्हणते मी तुला सोडणारच नाही. शेवटी नाईला झाला, संध्याकाळ झाली, रात्र झाली, तरी सीता सोडायला तयार नाही. शेवटी त्या पक्षाच्या पत्नीनं ठरवलं, सीता मी आता जाते ग, माझा नवराच जर इथं जिवंत राहिला नाही तर मी जगायचं कुणा करता. तिला निर्णय घेतला, मी सोडून देणार आता जग. आणि तिनं ठरवलं. आणि काही क्षण तिला जाण्याकरता बाकी होते, तेवढ्यात तिचा मालक त्या महालाच्या भिंतीवर चिवचिवाट करताना तिला दिसला. तिला आनंद झाला. ती म्हणते मालक मी आता निश्चय केलाय का मी हे जग सोडून जाणार आहे, पण जाता जाता माझ्या चेहऱ्यावर एक आनंद आहे का तुम्ही जिवंत आहात. कोण म्हणतंय? ती पक्षिणी म्हणते. तिला आनंद झाला, मालक जिवंत आहे पण मी चालले. तो पक्षी तिच्याजवळ आला आणि तिनं जड अंतकरणानं या जगाचा निरोप घेतला. पक्षी धाय मोकलून रडायला लागला. हो, रडायला लागला. आणि रडता रडता त्याच्या मुखातून एक शब्द बाहेर पडला. तो सांगत होता सीतेला, सीता तू 2 जीवाची हत्या केली म्हणले ग. आमचा जीव तिच्या गर्भामध्ये वाढत होता दोघांचा, त्यालाही मारलं आणि माझी बायको सुद्धा निघून गेली, नाही का. पण ऐक सीता, आता मी ही माझी बायको जिवंत नाहीये, मी सुद्धा या जगाचा निरोप घेतोय. पण जाता जाता ऐक, आता मी जाण्याच्या अगोदर तुला शाप देतोय. जसं गर्भावस्थेमध्ये तू आमच्या दोघांची ताटातूट केली ना, एक दिवस तुला येईल की तू ज्यावेळेस गर्भावस्थेमध्ये असेल ना, तुला तुझा नवरा तुझ्या घराच्या बाहेर काढेल. शेतीच्या गर्भामध्ये लव अंकुश असताना भगवंतानं तिला बाहेर काढलं. हा कोणाचा शाप आहे? हा त्या पक्षाचा शाप आहे. कर्म आडवालं. आणि ऐकशी ते दुसरा शाप असा आहे का माझ्या बायकोनं माझ्या डोळ्यात एका स्वतःचा प्राण सोडलाय. तुझाही पती, तुझ्या पतीच्या डोळ्यासमोर तुला एक दिवस तुझा प्राण सोडावा लागणार आहे. तुम्ही इतिहास आठवा, सीता मातेने भगवंताच्या समोर आग्नीत समर्पण केलंय. हे देवाच्या बापाला कर्म चुकलं नाही तर तुम्हाला मला कसं चुकणार आहे? कर्म झाले तेची भोगाले, कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले आई किती आई
तेची भोग आले उपजले मिल. कर्म देवाच्या बापाला चुकलं नाही तर तुम्हा आम्हाला कसं चुकणार आहे मायबाप. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसाने चांगलं वागलं पाहिजे नाही का. माणूस मळका असला तरी चालेल पण जळका नसावा. मळका असला तरी चालतो पण माणूस जळका. भगवंताने एवढं गोड जीवन तुम्हा आम्हाला दिलंय हो, त्याचा आनंद माणसं का घेत नाही ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. किती गोड जीवन दिले भगवंताने. हे आयुष्य फार सुंदर आहे, फक्त ते आपल्या आचारावर विचारावर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. जसं सकाळची शाळा भरताना वाजलेला घंटा कानाला कर्कश वाटतो, पण तोच घंटा शाळा सुटताना वाजला भाऊ की कानाला किती गोड वाटतो. तसं हे जीवन आहे. बघण्याची दिशा बदला, स्वतःच्या जीवनाची दिशा बदलल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून स्वभावानं माणसं कमवा, पैशाच्या जोरावर माणसं कमवलं जात नाही. मी तसं वाचलंय का पैशानं कमवलेल्या माणसापेक्षा स्वभावानं कमवलेली माणसं माणसाला आयुष्यभर सुख देत असतात. म्हणून माणसाचा स्वभाव पेड्यासारखा असायला पाहिजे. जो पेढा राजवाड्यात जेवढी चव देतो ना तेवढीच चव गरीबाच्या झोपडीत सुद्धा देतो, असा माणसाचा स्वभाव असायला हवा. म्हणून आसपासची माणसं ओळखा एकदा. माणसं आपण फक्त अविरतपणानं प्रेम करत असतो, पण ती माणसं आपले विरोधक आपल्या विरोधामध्ये बुद्धिबळाच्या खेळातल्या चाली आपल्या विरोधात खेळत असतात. म्हणून ठसका आणि दसका या दोन्हीचा हिसका फार त्रासदायक असतो. म्हणून माणसं ओळखायची शिका एकदा. हे जीवन फार सोपं आहे आणि ते आपल्या आचारावर आहे. ज्याच्याकडे माणूस बँकेत बँक बॅलन्स असल्यावर माणूस मोठा होतो असं नाहीये. त्याचे विचार कसे आहेत, त्याच्याकडे माणसं कशी आहेत, तो बोलतो कसा, वागतो कसा, हा माणसाचा बँक बॅलन्स आहे नाही का. त्याच्याशिवाय माणूस आणि ती विचाराची देणगी खऱ्या अर्थानं या परिवाराला मिळालेली आहे. आणि ही परिवाराला जी मिळालेली देणगी आहे ती अशी तशी मिळत नाही. ती संतांच्या सानिध्यात राहिलं, सेवा केली, गुरुजनांची सेवा केली, वडीलधाऱ्यांची सेवा केली तर खऱ्या अर्थानं ती तिजोरी ती शिदोरी तुम्हाला आम्हाला मिळत असते. म्हणून मृत्यू लोकामध्ये तुम्ही आलात ना, पहिलं माझ्या पांडुरंग परमात्म्याला शरण जा आणि ते साधन माझ्या तुकोबरायांनी सांगितलं. तुकोबरायांनी निघावं, पांडुरंग परमात्म्याचं भजन करावं. निघाले तुकोबा पांडुरंग परमात्म्याचं भजन करत. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. पंढरपुरामध्ये आली आणि आल्यानंतर चंद्रभागेचं स्नान माझ्या तुकोबरायांनी केलं. पांडुरंग परमात्म्याचं सखा नामदेव महाराजांच्या पायरीचं दर्शन घेतलं. पांडुरंग परमात्म्याच्या गाभारामध्ये तुकोबा उभे राहिले आणि पांडुरंग परमात्म्यानं तुकोबांकडे बघितलं. तुकोबरांनी पांडुरंग परमात्मा आहे कसं निहाळावं म्हणून स्वतःचे डोळे बंद केले आणि तेवढ्याच जगाच्या मालकानं संधी साधली, विठून उडी मारली. पांडुरंग परमात्म्यानं तुकोबाला आलिंगन दिलं आणि त्याच वेळेस तुकोबाच्या मुखातून शब्द बाहेर पडले. अभंगाचं पहिलं चरण. त्यासाठी
बारको माये हरि विठो बारको माये हरि बारको हरि विठो बारको माये बारको माये याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणजे शेवटचा दिवस गोड होणं काय हो? चांगलं कर्म करणं, चांगलं कार्य करणं, लोकांच्या मदतीला धावून जाणं, ही ज्याच्या रक्तामध्ये त्याचा शेवटचा दिवस गोड होतो. तुमचा आमचा होतो की नाही, आम्हाला कर्म चांगलं करावं लागणार नाही. काय कर्म केल्याशिवाय आम्हाला मुक्तता नाही, कर्म करावाच लागणार आहे. म्हणून ते तुकोबरायाने सांगितलं, देवा तुम्ही मला दर्शन दिलंय हो, आणि तुकोबराय नाचायला लागले. देव माझा 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 देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा. देव माझा 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 देव माझा मी देवाचा, देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा, देव माझा 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 देव माझा मी तुकोबरायांना आता म्हणायचा अधिकार झाला. देव माझा आहे, माझा आहे देव माझा. कुणाचा? अगोदर देव म्हणायचे, तुकोबराय म्हणायचे मी देवाचा आहे, मी देवाचा आहे, मी देवाचा आहे. पण साधना इतकी फळाला आली, अधिकार एवढा तुकोबरायांचा वाढला. तुकोबराय म्हणायला लागले, चेअरमन साहेब देव माझा आहे, माझा आहे. देव कुणाचा आहे? ही ताकद कशाची आहे? ही नामस्मरणाची आहे. आणि कीर्तनच त्या करताय हो. दशक्रिया विधीचं कीर्तन आपण काय करतोय? साधना आहे. कदाचित आपल्याकडून जर तर्पणाचा विधी जर चुकला असेल किंवा गुरुजींकडून एखादा मंत्र चुकला असेल तर त्याच्यातून निवृत्त होण्याकरता माझ्या ज्ञानोबरायांनी सांगितलं, रामकृष्ण नामे सर्व दोषा हरण, जड जीवा तारण हरी एक. राम आणि कृष्ण नावामध्ये एवढी ताकद आहे, म्हणजे या भजनामध्ये एवढी ताकद आहे. तुमच्याकडून एखादं कर्म जर चुकलं असेल, पाप झाला असेल तर त्या पापाची मुक्तता करण्याची ताकद भगवंताच्या नावामध्ये आहे. म्हणून त्याचं नाव तुम्हाला आम्हाला घ्यावं लागणार आहे. का? एक दिवस तुम्ही आम्ही सगळे जाणार आहोत, नाही का? मग मरण्याला तर सगळे झालेले आहेत. उगा नुसतं लोकांचा द्वेष करत करत मरण्यापेक्षा पांडुरंग परमात्म्याची साधना करत करत मरणं किती चांगलं आहे. जावं लागणार आहे. मरण कुणाला चुकणार आहे सांगा ना? मरण कुणाला चुकू शकत नाही. फक्त एकदा पांडुरंग परमात्म्याची शरणागती पत्करा. का? एक दिवस तुम्ही आम्ही जाणार आहे. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी वा तळ बांधून येईल, सरत शेवटी वा, सरत शेवटी वा तळ बांधून येईल, सरत शेवटी वा. हे जनार्दनी आमचं काय जाईल, पिंगळा महाद्वारी बोल बोलत बेटा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल
वर्तमान कोठे या ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान कोठे या ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान कोठे बिंदा के भाई बिंदा बिंदा के भाई बिंदा बिंदा के भाई बिंदा के भाई बिंदा के भाई बिंदा अवघा 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 दांगड भिंगाग अवघा दांगड भिंगाग अवघा दांगड भिंगाग अवघा दांगड भिंगाग अवघा दांगड घुळ घुळ वाजती टाळ जन झणा राहदर साळ घुळ वाजती टाळ निर्गुण निराकार नन माहुर माझे धावा निर्गुण निराकार नन माहुर माझे धावा शकून 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 साका बोया आली माई माझी शकून साका बोया दातवण झाग कुणी कुंकू घ्या कोणी काळमणी 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 ओम वाग्या ओम वाग्या ओम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी सावध होऊन बघणी लागा देव करा कैवा माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे हजारी नाही काल अरे विचारा येईल हजारी नाही काल सरत शेवटीवा कळ बांधून येईल सरत शेवटीवा महाद्वारी बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी म्हणून त्याचं भजन करा का एक दिवस आम्हाला जावं लागणार आहे साधकांनी तुकोबांना प्रश्न केला तुकोबा म्हटले आता काहीच करायची गरज नाही का म्हणले आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या का कशाच्या बळावर केलं म्हटलं ही पांडुरंग परमात्म्याची साधना कवतुक वाटी झाली या वेचाचे नाम मंगळाचे देवाच्या नावाची ताकद आहे हो त्याचं नाव इतकं गोड आहे त्याचं नाव फक्त मुखातून घ्या आलेल्या संकटातून उतराई करण्याची ताकद माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या नावामध्ये हो ते नाव चांगल्यांनी घेतलं सत्ययुगामध्ये प्रल्हादानं घेतलं आला देव त्याच्या करता नुसता आला नाही अवतार घ्यावा लागला नाही का 10 अवतारामधला एक अवतार नरसिंह अवतार घ्यावा लागला कशाच्या बळावर साधना केली प्रल्हादानं नारायण नारायण श्रीमन नारायण साधना केली कशाची पांडुरंग परमात्म्याच्या नावाची त्याचा परिणाम आला तो द्वापारयुगामध्ये आला तो द्रौपदी करता धावून द्रौपदीला पकडलेल्या दुःशासनानं साडी खेचली आहे भर सभेमध्ये लज्जित केलाय माझ्या द्रौपदीला पण जगाचा मालक आहे तो 100 पाप होऊन देतो असतो बरं का एकदा तरच धावून येतो आणि दुःशासनाचे पाप भरत आले होते आणि द्रौपदी मातेनं आवाज दिला कुणाला भगवान परमात्म्याला मेरे तो गिरधरलाल तुझो नको देवा याता कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया या देवा कुठं गुंतला सांगा ना वेळ का सखा लाविला वेळ का सखया
लाविला. देवा का वेळ लावलाय? जगाच्या मालकाला आवाज दिला आणि माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा द्वापार युगामधला भगवान श्रीकृष्ण द्रौपदीची लाज राखण्याकरता मला पितामह भीष्मांच्या समोर उभा होता. का? आयुष्यभर साधना माझ्या द्रौपदी मातेने केली. पहाते पांडव अखंड वनवा, आयुष्यभर साधना केली. किती चिंतन केलं असेल सांगा ना यांनी. रात्रही न कळे, दिवसही न कळे, आणि अंगी खेळे दैव जितकी साधना केली. जी साधना आमच्या मामांनी केली ना, ती साधना खऱ्या अर्थानं करावी लागती. त्याचा शेवट गोड होतो, तसा होत नाही. आयुष्य मामांची इच्छा होती मामींच्या वेळेस की भजन करावं, 5-7 दिवस प्रवचन करावे. ही इच्छाच मामांची होती, कीर्तन करावं. तुम्ही आता सगळे म्हणत असतील का आपल्याकडे प्रवचन आहे बा, मग कीर्तन. ही मामांची इच्छा होती का मामींच्या 10व्याला कीर्तन व्हावं? ही मामांची. मला जवळ घेतलं मामांनी आणि सांगितलं कीर्तन करावं लागतं म्हणे. तुम्हीच करा. म्हणलं मी नाही करत, मी घराचा सदस्य आहे, कुणाला तरी सांगू. ही मामांची इच्छा होती हो. आणि ते मामा खऱ्या अर्थानं आज आपल्यात नाही. खरं सांगू, बाप निघून गेला ना, मग बापाची किंमत कळते बरं का. जोपर्यंत बाप आपल्या सवती आहेत, आभोवती आहे, तोपर्यंत बापाची किंमत माणसाला कळत नाही. ज्यांचे बाप निघून गेले ना, त्यांना विचारा बाप काय असतो. आई निघून गेल्यावर आईची छाया काय असते कळते. जोपर्यंत बाप आमचा पाठी राखाय ना, पाठीवर हात फिरवणारे भरपूर असतात, पण काही स्वार्थी असतात. पण बापांच्या हातामध्ये, त्या मायेमध्ये कधी स्वार्थीपणा तुम्हाला आम्हाला पाहायला मिळणार नाही. अन्याय केला गेला हो बापावर. प्रत्येक जण सांगतो आई मायेचं सागर आहे, आई मायेचं सागर आहे. खरं सांगू तुम्हाला, आईपेक्षा कणभर प्रेम आमचा बाप आमच्यावर करत असतो. कणभर प्रेम. आईपेक्षा कणभर प्रेम आमचा बाप आपल्यावर करत असतो. स्वतःची डोळे बंद करा आणि बालपणीचा आपापला बाप आठवा. त्यावेळेस कळते बापाच्या प्रेमाची किंमत काय आहे. आठवा बाप आपला बालपणीचा. डोळे बंद करा. बाप काय आहे हो. कितीही मोठं संकट आलं ना, माणूस आईचा विचार करत नाही. मोठं संकट आलं कोणतं? बाप रे. साधं संकट आलं कोणतं? आई ग. ही बापाची ताकद आहे. बाप फार मोठा असतो. इतका अन्याय झालाय. स्वतःची डोळे बंद करा. बालपणीचा बाप आठवा. त्यावेळेस कळतं बापाची किंमत काय हो. काय बापाची किंमत. अरे एकुलता एका लेकीला शाळेत जायला घालायला फ्रॉक नाही. सगळं जग माझ्या लेकीकडे बघतंय. रात्रंदिवस लोकांच्या घरी दारे धरून 500 रुपयाचा फ्रॉक आपला बाप आपल्या सोनीला घेऊन देतो ना, त्यावेळेस बापाच्या प्रेमाची किंमत कळते. बाप काय असतो नाही का. पायात चप्पल नाही घालायला एकुलती एका लेकीला काय करावं. लोकांच्या घरी मोलमजुरी करतो, 500 रुपयाची चप्पल घेऊन देतो. त्यावेळेस कळतं बापाचं प्रेम काय असतं. बाप हा बाप असतो, माय बाप. आणि तो गेल्यावर कळत असतो खऱ्या अर्थानं किती प्रेम करतो आमचा बाप. बापाच्या प्रेमाची सर जगात कुठे मिळू शकत नाही माय बाप. आई घराचं जसं मांगल्य आहे ना, तसं बाप आमच्या घराचं अस्तित्व आहे. ज्यावेळेस बाप असा खुर्ची टाकून बसलेला असतो ना, बाप असा आपल्या अंगणामध्ये घरामध्ये ओट्यावर खुर्ची टाकलेला असतो बघा, त्यावेळेस कळतं बाप तो बाप असतो बरं का. वाईट नजरा जोपर्यंत बाप आपल्या घरात आहे ना, तोपर्यंत वाईट नजरा आपल्याला कधी फिरकत नसतात. त्या बापाची ताकद असते माय बाप. तो बाप आज खऱ्या अर्थाने घरातून निघून गेलेला आहे. तर आनंद हरपलेला आहे. बापाच्या प्रेमाची सर कधी कोणाला येणार नाही. पण जोपर्यंत बाप घरात आहे ना, जोपर्यंत आई घरात आहे ना, तोपर्यंत त्या आई बापाची सेवा करत चला. काय लागतं बापाला सांभाळण्याकरता? काय लागतं सांगा ना. अरे जसं आईनं, जसं बापानं बालपणी आपला सांभाळ केलाय ना. अरे त्या आईनं लोकांच्या घरी मोलमजुरी केली आहे. पाटे पाटे आपण ज्यावेळेस आईची साडी ओली करते, तरी आईनं कधी आपल्याला चापट मारली नाही. आणि आता म्हातारा झाल्यावर आईनं जर आपल्याला एखादा शब्द सांगितला असेल, एखादं वाक्य आपल्यावर बोलले असेल, तर आपल्यालाही अधिकार कोणी दिला बोलण्याचा आईला? बाप आहे आमचा. म्हातारा वय आहे, बोलणं होत असतं माय बाप. पण बापाला कधी बोलत नका जाऊ. एखादा जर बापाबरोबर बोलत नसेल ना, आबोला जर धरला असेल ना, कीर्तन संपलं का घरी जा, बापाचे पाय पकडा, छातीला बिलगा. हा बाप परत तुम्हाला कधी कधी परत मिळणार नाही. पैशानं सगळं जग तुम्हाला खरेदी करता येईल, पण गेलेला बाप खऱ्या अर्थानं आम्हाला परत मागं आणता येणार नाही. बापाला आलिंगन द्या, ही त्याची शेवटची भेट असेल. असा बाप हे जगातून निघून गेलाय. आई घराचं मांगल्य, तसा बाप घराचं अस्तित्व आहे. त्या बापाकरता काय लागतं सांभाळायला सांगा ना. एखाद्या पाहुण्या रावल्यानं 10-20 रुपयाची नोट जर दिली ना,
स्वतः करता नाही, स्वतःच्या खिशात घालेन. आपल्याच लेकराला एखादा पार्लेचा पुडा घेऊन येईल असा बाप आहे. आपलं घर भरलेलं असतं. बाप जर असेल ना, गोकुळासारखं घर दिसतंय बघा. बाप निघून गेलं का कुत्रं हुंगत नाही आपल्याला, कुत्रं हुंगत नाही माय बाप. काय लागतं बापाला सांभाळायला? तुम्ही भलं त्याला शिळी भाकर खाऊ घाला, आशीर्वाद दिल्याशिवाय जाणार नाही. बाप असा असतो. हा, काय लागतं बापाला सांगा ना. लोक 10,000 रुपये खर्च करून कुत्री सांभाळतात. कुत्र्याच्या गाडीत कुत्री हिंडायला लागले. महाराष्ट्राची शोकांतिका. काय लागतं बापाला सांगा ना हो. पण खरं सांगू का, कुत्र्याचा स्वभाव आहे. त्याच्यावर किती प्रेम करा, ते चावा घेतल्याशिवाय राहणार नाही. पण बापाच्या कमरात किती लाथा घाला, जाता जाता आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. ही बापाच्या प्रेमाची ताकद आहे. म्हणून त्या बापाची सेवा करा, त्या आईची सेवा करा. आणि या परिवारानं खऱ्या अर्थानं ही सेवा केली आहे. एक आदर्श परिवार आहे खऱ्या अर्थानं. मुलं करतील यात भाग नाही आहे, पण नातवांनी करावी. महेश लंडनला जाण्याच्या अगोदर स्वतःच्या आजोबाचं त्यानं अभिष्ट चिंतन सोहळा केला हो. काय संस्कार आहे, काय परिवार आहे हा. एक आदर्श परिवार आहे मित्र म्हणेल नाही का. आणि आज खऱ्या अर्थाने या समाजाला ती गरज आहे, ती गरज आहे हो. शिक्षणही गरजेचं आहे, तो माझा भाग नाही आहे. शिक्षणही गरजेचं आहे, पण शिक्षणाबरोबर संस्काराची शिदोरी असणं फार गरजेचं आहे. आज प्रत्येकाला वाटतं मी, माझी बायकून माझे पोर बस. अरे पण ज्या आई बापानं तुला सांभाळलं वेड्या, तर त्याचा तरी सांभाळ कर बाबा. त्या आई बापानं आयुष्यभर तुझ्या करता कष्ट केले. कोणा करता केले सांगा ना. काय होतं त्यांनाही जर कळत नव्हतं का आपणही एकटेच आहे, पण तरी देखील तुझा सांभाळ केला. मग आपली ही जबाबदारी, आपलं कर्तव्य आहे. आपण उपकार करत नाही त्यांच्यावर. आपली जबाबदारी प्रत्येकाची, त्या आई बापाला आपण शेवटच्या क्षणाला आधार देणं गरजेचं आहे. तो या परिवाराला दिलाय. सुनांनी एवढी सेवा केली, इतकी सेवा केली. अक्षरशः त्या दिवशी मामा वारले ना, त्या दिवशी सुना डॉक्टर साहेबांच्या मिसेस त्या बोलत होत्या, आम्हाला इतकं हुरहुर वाटतंय म्हणे. अक्षरशः डसाडस रडत होत्या हो. काय करावं म्हणे. माझ्या जवळ आल्या, मला सांगितलं म्हणले, बघा जोपर्यंत अन्न घरात असायचे ना, तो आम्हाला अजिबात काळजी वाटत नव्हती म्हणे. भलेही ते आजारी होते, पण आम्ही कधी काळजी केली नाही म्हणले. सगळे बाहेर असायचे, पण अण्णा आमच्या पाठीशी आधार म्हणून उभे होते म्हटले. आमचा आधार निघून गेला हो म्हणले अमोल महाराज. आता काय करावं, बोक्सी रडणार आहे ते सगळे. आमचा आधार तुटला. खरं सांगू, बाप तोच असतो खऱ्या अर्थानं. आपल्या पूर्ण परिवाराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत असतो ना, तो बाप असतो. असे एक वडील खऱ्या अर्थानं या परिवारामधून निघून गेले आहे. मी वारकरी संप्रदायाच्या वतीनं, समस्त भजनी मंडळाच्या वतीनं मामांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतोय. तुका म्हणे मुक्ती परणी लिनोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. ज्ञानेश्वर माऊली होईल. 1-2-3 श्रद्धांजली होतील 2-5 मिनिटामध्ये. 2 मिनिटामध्ये 2-3 जण कोणीतरी द्या. टाळकरी भजनी खाली बसतील आणि 10:30 बरोबर पर्यंत बरोबर उरकून जाईल नाही का. ज्ञानेश्वर महाबली, ज्ञानराज महाबली, ज्ञानराज हा विठाल जय जय विठाल, विठाल जय. हा बोली रे पुरे विवा पुढे कराच माफ. हा नाही विचारीला अधिकारू कराच माफ. महाराज तुझे